दीर्घकाळ ग्रामविकास विभागात कार्यरत राहून अनेक गावांचा सर्वांगीण विकास साधणारे आणि सेवाभावी वृत्तीने काम करणारे ग्रामविकास अधिकारी सिद्धार्थ आगळे नुकतेच सेवामुक्त झाले आहेत। आपल्या सेवा काळात त्यांनी धारगाव, देवगाव, टाके देवगाव, वावी, हर्ष, भावली, बुद्रुक, पाडळी, देशमुख, जानोरी, आवळी, करवले, तिरडशेत, तळेगाव, अंजनेरी, जातेगाव, वासाळी, लोखंडेवाडी, नेळुस्के, अकराळे, क्रोहाळे या गावात ग्रामसेवक पद भूषवून विकास कामे राबवली आहे। गावकऱ्यांच्या समस्या सोडवून मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि योजना पारदर्शकतेने अंमलात आणणे हे त्यांचे वैशिष्ट्य राहिले। विशेष म्हणजे लोखंडेवाडी येथे हगणदारी मुक्तीसाठी त्यांनी 3 वर्षे पादत्राणांचा त्याग केला होता। त्यांच्या या त्यागामुळे गावात तसेच जिल्ह्यात स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण झाली आहे। सेवामुक्तीनंतर आगळे यांनी भावना व्यक्त करत सांगितले की माझ्या कार्यकाळात मला साथ देणाऱ्या सर्व अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, लोकप्रतिनिधी, पत्रकार बांधव आणि ग्रामस्थांचे मी मनपूर्वक आभार मानतो। गावांचा विकास हा सामूहिक प्रयत्नांचा परिणाम आहे असे ते म्हणाले। यावेळी आगळे यांनी विशेषतः प्राथमिक आणि माध्यमिक शाळा लोखंडेवाडीचे शिक्षकवृंद, जिल्हा परिषद नाशिकचे मुख्य अधिकारी, तालुका पातळीवरील गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी, स्वच्छता अभियान कक्ष अधिकारी व कर्मचारी, विविध तालुक्यातील ग्रामसेवक, पंचायत समिती नाशिक, पंचायत समिती इगतपुरी, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, माता भगिनी, लोकप्रतिनिधी, पत्रकार बांधव तसेच अरुण आहेर, विनोद आहेर, भाऊसाहेब जगताप, भाऊसाहेब गौरे, भाऊसाहेब रहीम सय्यद या सर्वांचे मनपूर्वक आभार मानले। ग्रामविकास अधिकारी सिद्धार्थ आगळे यांचा सेवाभावी कार्यप्रवास गावोगाव आदर्श ठरला असून त्यांच्या योगदानाची आठवण ग्रामस्थांच्या मनात कायम राहील। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी सिद्धार्थ आगळे यांच्या सध्या आपण निवासस्थानी आहोत। यांनी अनेक गावांमध्ये त्यांचे ग्रामसेवक पद अगदी सुशोभित असे भूषवले आहे। तर दिंडोरी तालुक्यातील लोखंडवाडी या गावात ते ग्रामसेवक असताना त्यांनी चक्क हगणदारी मुक्ती गाव करण्यासाठी पादत्राणांचा त्यांनी 3 वर्ष त्याग केला होता। अशा अवलिया ग्रामसेवकांच्या आता सध्या आपल्या सोबत आहेत ते आपण त्यांच्याकडूनच याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया। नमस्कार, आपल्या नाशिक लोकशाही न्यूजचं स्वागत, अभिनंदन करतो। मॅडमने जो प्रश्न विचारला, हगणदारी लोखंडवाडी 100% मुक्त करण्यासाठी, तर आमची ग्रामसेवक सभा होती, तिथं आढावा चालू होता हगणदारी गाव मुक्त करण्याचा। तेव्हा म्हणजे माझ्या गावाचं लोखंडेवाडी एकदम काहीतरी थोडं काम झालेलं होतं। मग आता कसं करायचं असं ते डोक्यात फिरायला लागलं। तर डायरेक्ट मग मी म्हटलं, सर म्हटलं माझा आढावा आला, माझा विचारलं तर म्हटलं, सर मी ना जोपर्यंत माझा गाव 100% हगणदारी मुक्त होत नाही तोपर्यंत चपलांचा त्याग करतो आणि सभागृहातून त्या दिवशी टाकून दिली चप्पल। मग तेव्हापासून कामाला सुरुवात झाली। मग घरोघरी जाणं, मिटिंगा घेणं, लोकांच्या सभा घेणं, अधिकारी यायचे, मग लोकप्रतिनिधी पण बोलवले होते, आमदार साहेब यायचे, आता बगरे सर खासदार साहेब आहेत ते पण यायचे, सभापती BDO साहेब यायचे, सरपंच सदस्य, पूर्व लोकांनी मग नंतर आहे ना इन्व्हॉल्व झाले। मग त्याच्यात असं सुरुवातीला हे म्हणायचे, बा कसं होईल काय, असं हसायचं लोक, पण म्हटलं ठीक आहे, आपण ते काम पूर्णच करायचं। त्याच्यावर 100% पुरस्कार हातात पडला गावाला, तेव्हाच ते चप्पल घातल्या। नक्कीच सरांच्या या संकल्पामुळे लोखंडवाडी गाव हगणदार मुक्ती झाली आणि तेही 100%। तर आपण सरांकडून जाणून घेऊया की त्यांनी याआधी कोणकोणत्या गावांमध्ये त्यांचे ग्रामसेवक पद भूषवले आहे। मी इगतपुरी तालुक्यात होतो, देवगाव, टाके देवगाव, धारगाव, वैतरणा डॅम, त्याच्यानंतर मग नाशिक तालुक्यात होतो, तळेगाव, जातेगाव, वासाळी, तिरडशेत, मग दिंडोरी तालुक्यात नेळुस्के, लोखंडवाडी। सर, ज्या काळी महाभयंकर परिस्थिती होती, म्हणजेच आजपासून 5 वर्षांआधी जो कोरोना काळ होता, त्या काळी तुम्ही कोणत्या गावात ग्रामसेवक होते किंवा ग्रामविकास अधिकारी होते आणि त्या गावाच्या सामान्य लोकांना किंवा रुग्णांना तुम्ही कशा प्रकारे मदत केली? कोरोना काळात नेळुस्के गाव होतं माझ्याकडे, तर जो पूर्ण नोकरी केली ती, घरी राहिलोच नाही। सकाळी गेलं का
संध्याकाळी पर्यंत आपलं ड्युटी बजावायची, नंतर मग घरी यायचो मी. मग लोकांना मग त्या फोन लावून द्यायचो, कोणाचं मळ्यामध्ये राहायचे लोक ना, तर मग फोन लावून द्यायचो कोणाचे गरीब सिरियस झालं पेशंट. मग ते गाडी यायची आपली दवाखान्याची, ते नंबर नाही का डायल करून ते येतं. मग ते गोरगरिबांना आहे ना आम्ही पिकअपने दवाखाना यायला होतो गावला, तिथं आम्ही न्यायचो पेशंटला. मग पिकअप करून तिथं, आणि सॅनिटाईज कंपनीने दिले होते 2 ड्रम, ते वाटले आम्ही. मास्क, त्याच्यानंतर गोळ्या औषधी दिल्या पंचायतीकडून, गोळ्या औषधी पुरवठा केला. आणि पण पूर्ण सेवा केली सर. कोरोना काळात म्हणजे काही असं लसीकरण के त्या काळात दवाखान्यात कॅम्प भरायचे आमचे शासनाच्या वतीने. तिथं कॅम्प भरायचा, सरकारी दवाखाना उपकेंद्र आहे ना, तिथं लसीकरण व्हायचं. तिथं मग प्रत्येकाला फोन करून असं. ज्यावेळी नाशिक लोकशाही न्यूजने सर्वे केला त्यावेळी गावागावात ते फिरले आणि त्यांनी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांकडून काही माहिती जाणून घेतली. आणि त्यावेळी एकच नाव सर्वांच्या तोंडी होते, ते म्हणजे सिद्धार्थ आगळे. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत किंवा ग्रामस्थांसोबत कशा प्रकारे काम केले. करत असताना सन्माननीय सरपंच, उपसरपंच, सदस्य बॉडी यांना विश्वासात घेऊन शासनाचे जे आहे ते व्यवस्थित समजून सांगून त्याच्या मग ग्रामसभा घ्यायची, त्याच्यात ते विषय मांडायचे, कसं काम करायचं होते. आणि तिथं काही पक्ष आहे ते काही नाही, कोणी आलं बी तर प्रत्येकाचं काम ऐकायचं, करायचं. जे सांगितलं ते गाव पण आगंदारी मुक्त केलं थोडसे गावी. आणि तिथले सरपंच योगेश बर्डे यांनी खूप सहकार्य केलं आणि भरपूर विकासाचे कामं केले. तिथं 1 कोटीची वॉटर सप्लाय सक्सेस झालेली आहे. मागच्या वर्षी झाली, मी रिटायर झालो त्याच्यानंतर पाणी वाटप सुरू झालं गावात. म्हणजे पाण्याचा लई प्रॉब्लेम होता मेळसे गावाला. काँक्रिटीकरण केले रस्ते गावातले, पाण्याचं काम केलं, घनकचऱ्याचं काम केलं मेळसेला. पूर्ण गावाने सहकार्य करून आणि लोकांशी व्यवस्थित प्रेमाने बोलून काम साध्य होता. हे मी माझा स्वतः अनुभव पाहिलेले. आणि व्यवस्थित बोललं नागरिकांशी, ते आपलं बी ऐकता. प्रेमाने बोलायचं, थोडंसं बसवायचं जवळ, लय रागून आला त्याला बी शांत करायचं, बाबा असं नाही असं कर. असं ते व्यवस्थित समजून उमजून काम करावं लागतं. आपण सरळ राहिलो तर लोक बी सरळ राहतात. जे आपल्या चॅनलला मला जे तुम्ही माहिती विचारली आणि संपर्क केला त्याबद्दल मी आपल्या न्यूज सुरुवातीला आपल्या चॅनलचं मी अभिनंदन करतो, स्वागत करतो. एवढं जे काही तुमच्यापर्यंत आलं तुमच्या चॅनलपर्यंत, पूर्ण हे काम गावातले प्रथम नागरिक, ज्येष्ठ, तरुण, मित्रमंडळ, ग्रामपंचायत सरपंच शांताराम पाटील वाघ, संदीप उगले पाटील सरपंच, जनुतात्या उगले ज्येष्ठ नागरिक, ग्रामपंचायत उपसरपंच, पूर्ण बॉडी आणि पूर्ण गावाच्या शाळेतल्या पोरांपासून सर्वांनी सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो. तसेच मेळुस्के गावाची थबी बदली झाल्यावर तिथं पण हागंदारी नव्हती, फक्त 10% काम झालेलं होतं. ते गाव पण मी पूर्ण 100%. सरांची जेव्हा आम्ही मुलाखत घेतली तेव्हा आम्हाला असे कळाले की सरांचे कार्य हे खूपच चांगले आहे आणि खूपच महान आहे. त्यांनी ऊन असो, वारा असो, पाऊस असो असे काहीही बघितले नाही आणि आपल्या कामावरती नेहमीच आणि टायमावर हजर राहिले आहे. ते म्हणतात नाही का, यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. तर आपल्यासोबत त्यांच्या पत्नी आहेत, आपण त्यांच्याकडनंच याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. गुरु त्यांनी खूप प्रामाणिकपणे काम केले पूर्ण गावाचे, आणि मी पण त्यांना सपोर्ट केला. तर असं नोकरी आहे, जबाबदारी आहे, जसं त्यांचा हा संसार आहे, घर, तसं ते गाव पण त्यांचं एक परिवार आहे, घर आहे, त्यांचा संसार आहे तो. त्याच्यामुळे कधीच कुठल्या गोष्टीत आम्ही अडथळा दिला नाही.
आणि पोरांनी कधी त्यांच्या याच्यात हे केलं नाही. तर पप्पाच पाहिजे प्रत्येक गोष्टीला किंवा काय असं कधीच नाही. सगळे समजदार पोरं होते माझे पण. आणि मी त्यांना खूप म्हणजे खूप समजून घेतलं, कारण त्यांचं जबाबदारीचं काम होतं ते. आणि मी जरी घरात कुठल्या गोष्टीला त्यांना अडथळा दिला किंवा त्रास दिला किंवा काय केलं तर त्यांचं कामावरचं हे कमी होईल. त्याच्यामुळे मी कधीच असा काही त्यांना त्रास दिला नाही. आणि मला भरून आलेलं आहे तुमच्या चॅनलला मी बोलत असताना खूप खूप म्हणजे खूप त्यांचं कौतुक करताना मला खूप असं. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.